तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर झालेली आमची सकाळ आणि आज आहे सोमवार आणि आपली शिवमूठ झालेली, पूजा झालेली महादेवाची. तर मस्त महादेव चकाचक. अरे दिवा कस काय विजला लावला होता. तर महत्त्वाचा विषय आज आहे, मी चाललोय गावाला. आमचा पेशंट बघा, पेशंट वाटतं का पेशंट? मी हसत असते काय. तर मी एकटाच चाललेलो आहे. मम्मीला घेऊन गेलो असतो कारने दोघं, पण पेशंट आजारी. पेशंटला एवढा प्रवास होणार नाही. पेशंट म्हणतोय तू जाऊन ये. मी म्हणलं झोपून चल मागत, तरी नाही म्हणते बघा. नाही, लय ऍसिडिटी होती, मग डोक्यात जाते ऍसिडिटी माझ्या. लय त्रास होतो, मग डोक्यात असे मुंग्या येतात सगळं. तर मग आता चाललोय, कारण की गावाला जायचं कारण हे की आमचे आजोबा जरा आजारी आहेत, तर त्यांना भेटा जायचे. सुखात तर माहीत नाही, दिवाळी बिवाळी जायचं, पण दुःखात आम्ही नक्की जातो. त्यामुळं आजोबाला बघायला चाललेलो आहे. तसं पप्पांना तिकडे ठेवलेलं आहे, त्यांची सेवा करायला ठेवलंय. म्हणजे आमच्या घरात एक आहे बाई की आई वडिलांना जास्त हे करतात, त्यामुळे माझा फादर बी आई वडिलांचं त्यांच्या करतो, समजे का. लॉकडाऊन पासन किती दिवस तिकडच राहिले. नंतर आता तर ती जास्तच थकल्यात, जरा हे झाले, स्मरणशक्ती गेली आजोबांची. तुला तर ओळखणार नाही बर का. आजोबा नाही ओळखणार बापू तुला. बाई मला आहे ना, जेव्हा आजारी पडले फादरचा फोन आला ना, असं असं झालंय आजारी बघायला ये, तर मला डायरेक्ट लहानपणाचे दिवस आठवले. दर जेव्हा लहान होतो ना, 4वी 5वी दर सुट्टी द्यायचे बापू खेळायला गावाला नेण्यासाठी. तिकडनं गावावरनं मला घ्यायला यायचे, आणि मग इथनं घेऊन टेम्पोत जायचो आम्ही. 60 रुपये इथून गावाला, 200 किलोमीटर इथून 60 रुपयात जायचो आम्ही सगळे 2-3 जण डायरेक्ट. आणि मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या तिकडच करायचं, फुल काळे कोळे होऊन यायचो. तळ्यातली डुकरं व्हायची, मग तळ्यात डुकरं खेळायची. 2 महिने त्यांना कोणीच आडवाय नसायचं. 2 महिन्यांनी इकडे आणून मग त्यांना घासून नुसते टरबुज खायचो आम्ही, कारण टरबुज लावले तेव्हा. नुसते टरबुज खायचो, नादच खुळा. तर आता जास्त बोलबच्चन करत नाही, मी आणि साई चाललोय, दोघंच चाललोय. तर बघत राहा ब्लॉग. तुम्हाला भेटतो आज माझ्या आजोबाला आणि आजीला, जर असेल माहोल तर. नाहीतर बघूया पुढच्या पुढे. चला. चल मॉकर करते. लायसन आलेलं काय? 2 दिवसात लायसन आलं. 2 दिवसात भेटला पाहिजे रे. पण 1 मिनिट भाऊ, का मागून झालं रे इथं. 1 मिनिट. ओके. बाप, 2 दिवसात काय म्हणतात त्याला, 2 दिवस लागले काय. तुम्ही ज्यांनी लास्ट ब्लॉग बघितला असेल, आपल्या लायसन्सचा 2 दिवसात आपलं त्यांनी दिलं होतं ऑफिसरच्या, आणि शेटने आमच्या 2 मिनिटात करून दिलंय काम. आलेलं आहे ॲड्रेस. अरे हा भंगार व्यक्ती हो का. अरे एवढ्या दिवसांनी भेटलाय, तरी पण एवढा उशीर. ऐक ना, पटलं पाहिजे, पटलं बाय तुला, पटलं थोडंसं पटलं बाय. एवढ्या दिवसांनी भेटलाय तरी बी लेट. माझी टोपी वाकडी का झाली आईच्या गाव. आमची 160 रुपये किलो आजी. 160 रुपये आजी. तुम्ही 40 रुपये एक्स्ट्रा घेता आजी. जाऊ दे, द्या, आम्ही देतो, त्यात काय वाद नाही. ऐका, हे द्या 1 किलो. ते घ्यायचे तुला. अरे दोन्ही सेमच आहेत. कुठलं घेऊ? जरा फरक आहे ना. काय फरक? कुठला घेऊ ते सांग. मोठा छोटा मध्ये फरक आहे. कुठला घेऊ सांग. आजी कोणतं घेणार? आपलं आजीलाच घेतो ना आपण, काजू पण नाही घेतो. काय माहिती, छोटी घेऊ आपण, चांगलं दिसतं जरा. थांबा मी घेतो, थांबा. लग्न झालेला माणूस बरोबर घे. हॅलो आजी, दे की भांड. आजी पण तुमची तर लयच मागे राव, काय पण म्हणा. थांबा मी टाकी आजी. तुम्ही टाकणार आहे.
अजून काय नाही तर विचार बाबा एकदाच घेऊ का आजी 4 वेळेस काय थांबायचं आजी झालं असं माझ्या अंदाजे दूध आणि एक घेऊन येतो फक्त. 1 लागन ना आजी झालं का काही लग्न झालेल्या माणसांना सगळं माहीत असतंय कसं काय घ्यायचं, कुठली केळी घ्यायची आणि कुठलं काय घ्यायचं. फुल एक्सपिरियन्स. आणि इथं आलेलो आहे मी आता गावामध्ये. तर फादरने सांगितलं मला सगळंच घेऊन ये. काय काय खारी टोच आजीला खायला. आजीला लवर आहे खारी टोच दुधाची चायची. हा लय लवर आहे भाऊ. हे कोण खाणार आहे हे पण आता हे माहीत नाही कोण खाणार, पण हे तर सगळं आजीच खाणार आहे मला माहिती. फोनवर फोन चालू आहे. कोण आहे शी आम्हा कोणतरी अन्न कॉल आला आहे. 1 मिनिट. 80-85 वय झाले. कोण आलंय? अपू ओळखत नाही. नाही ओळखत. चेहरा चेंज झाला आता. वय झाले. वय झाले 85 रेंज मध्ये. चालत बिरत नाही. नाही संपला विषय. पडून असते एखादा. बापू काय हो ओळखलं का नाही काय म्हणतात? नाही हात दिले ते उठून पुन्हा येत हां बाहेर नाही म्हणतं पण ते हां. तोल जाते. काय काय असं तोल जाते रे. हा. वजन आपल्याला खात्यात काय फक्त दूध दूध पिते फक्त. फक्त बाकी काहीच नाही बाकी बाकी नको म्हणतात? फेकून देते हाताने. हां. नको म्हणतात नाही नाही आता आणलेलं दूध हे करा देतो की ये बाहेर. वय झालं 80च्या पुढे गेले. काय करणार मग आता बुद्धी म्हणजे ही एकदम शांत झाली. आता तुमचं किती चालू आहे माझं 56-57. तुम्ही अजून लय नाही बरे हा लय नाही बरं तुम्ही अजून म्हणजे कष्ट केलं आपण तसं. एकदम सरळ हा सरळच आहे हा. इकडं नाही तोल तिकडं नाही तोल अजिबात. आपण असंच आहे. फक्त हे पडलं इथं. किचन होतं इथं. किचन होतं आधी इथं. म्हणजे किचन म्हणजे जे समजतंय ना तुम्हाला काय म्हणजे जुन्या पद्धतीचं जे होतं ते इथं जेवण बनवायचं. लाईनवर घेऊन आणि तीन भाऊ आहेत. प्रत्येकाची एक रूम होती बघा. ही मदर अँड फादरची, घेता लाईनवर ही मधल्या भावाची, तिकडं मोठ्या भावाची आणि ही आजी आजोबाची. तुझी पण असं होतं आधी. माझी रूम का माझी पुण्याला. ही तुला देतो आता मी हा तिच्या मधलं सोडू आपण. तू खाली मी वर. बरोबर आहे. हा मित्रांनो भेटलो आजोबाला. आजोबाची कंडिशन तुम्ही बघितली असेल. फक्त दूध पिते ते, बाकी जेवण बिवण काय नाही. झालंय आता वय. हॅलो बापरे काय बोलू समजत नाही मला, कारण की असं सिच्युएशन वरती. हा केळं सफरचंद देऊ का? नको काय नको, काहीच नको. निरंकार उपास असतो, जास्त नाही खात मी. चाललोय ह्याला काहीतरी दाखवायला. काय दाखवायचं आता? रान बघू ना जरा शेती बिती बघू. हा का शेती काय बघण्यासारखी आहे नाही. काय लावलंय हो हे का? का बघे अरे बंद करतो फोन. आता काटा बिटा येतो का नाही तुला? नुसता फोनवर बोलत असते. हा बोटू खराब व्हायचं इकडं. बघे आपला ऊस या. आता खायचं आपल्याला. हा खायचंय तुला? आपला ऊस आहे. भेटणार का तो केवढा मोठा आहे? दुपारी गेल्या म्हणल्यावरती चांगलाच मोठा आहे. शुगर कॅन. निघून गेला असेल दादा. शुगर कॅन म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये, आणि आमच्या भाषेत ऊस. अख्खा ऊसच लावलाय काय? हे मका लावलंय आणि इकडे ऊस लावलाय गाईच. अरे लय लय हे येत राव बाबू. मुंग्याला बघा कसा माल आईला. एक नंबर आहे. त्या साईडने दिसलं बाहेर.
आपलं म्हणजे आपले- आपलंच आहे. अरे मला तू नाही पुण्यात माहिती रे, राहतोय. कोणती शेती आणि काय आहे. I बिझी don't know, माणसाला because I काय don't have बिझी it. माणसाला काय माहित असणार. म्हणजे शेती बिती किती आहे काय आहे. बघा हे झाड केवढं आहे, हे झाड बघा गस बघा गस हा ना लयच भरलं आहे ना, बघा हे मजूत भरलंय. माल बघ बघा माल बघा. पण हे असं पांढरं पांढरं काय झालंय, काय काय रिझन त्याला? आत्ताशी आले. काय माय अरे मग ते चांगलं आल्यावर चांगलं दिसतं का? नवरत्नामध्ये माल येतोय. ओके आणि चला. हे अख्खा ऊस लावलंय स्टार्ट तिकडनं आहे का चल चल बुटकर चल, तू चॉकलेटी बुटकर चल पांढऱ्याचा. एवढा 2.5 एकर दिसतोय. आणि आता चांगला खायचं आपल्याला आहे का इथं? बाकी काय ऊस आहे का खायला? ऊस खायला आहे का? मग डाळिंब ऐवजी ऊस खातो. इकडे या. हा येतो. बिबट्या नाही ना? लावलं मला, मी ऊस दाखवतो. हो बिबट्या नाही ना? नाही नाही बिबट्या नाही, या. बिबट्या अरे बिबट्या चापट्या मारीन बिबट्यावर. एवढं मला गेलं परत दिसतंय. आलो आलो. आतमध्ये लय साखरे ऊस आहे. बघा हे ऊस साखरे ऊस आहे ना? याला ऊस कसला म्हणते ते बघा, दांडकी कशी आहे ती ऊसाची. अरे लयच पैसे येईल आपल्याला. मग मग कोणता तोडता? तुला काय खायचं ते तुम्हाला खायचा आहे ती तोडा. नाही तुम्ही तोडून द्या येतो की चांगला असा. बघा यायचं का मोहर अजून. हेच ठीक आहे. ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो मित्रांनो, हे माझे वडील आहेत. हेच ठीक आहे ना? हा घ्या हे घ्या नाही तर हे घ्या. सोडू काही हा मोडू का. हा मोडा. थांबा जरा मला बघा. नाही नाही तो नका तोडू. हेच तोडा हेच तोडा हे तोडू. मधून. खायला जावा ना. कसं अँड्रॉइड नाही भाऊ इकडं. इकडे अँड्रॉइड नाही. चल हे ऊस काढणार आता. चल बाहेर. चला बाहेर घ्या. मित्रांनो, अरे दिसत नाही रे. अंधार आतमध्ये अंधार. आतमध्ये अंधार. आतमध्ये अंधार दादा. हे बघ ऊस दिलाय मला हा एक नंबर. ये गावाला जमतं का नाही बापू उद्या आपली शेती सगळे आजोबा बघायचे का आधी आजारी असलेले, म्हणजे जे आजारी आहेत ते आजोबा अख्खी शेती बघायचे बा. ती वाटली भाऊ, हा, सगळी ते बघायची. सामान गोळा एकटे बघायचे सगळे. वाडा पण आहे आमच्या इकडे, वाडा पण बाप. आहे. खाती का? का नाही खात? हे ना खाते रे. टोचन दिन, खाते ना. टोचन. बघ खाते. खा. चल चला. या दोघे उपास राहतात. चढायचं घ्यायचं, खाली जायचं. नाही नाही जातो, खाली जातो, वर जाईल. आम्ही निवांत येतो परत. आता उशीर झालाय. घर सुगल नाही पळतय ग उघडत घर चिडलं व्हिडिओ कॉल चालू आहे भाऊ. हे बघ रे. नागोच पळतय नागो म्हणून कुणून टाकलंय त्याला. अरे देवा, हा काय ओळखू येत नाही का माणसं. नाही काय रोहित घ्यायचं तर काय म्हणतं बोलला काय बोलत नाही ओळखत ओळखत नाही, कोणाचं ओळखत आता. आज धर. दवाखान्यात जे जायचं असलं तर त्याच्याकडनं पैसे बिशे घ्या मग रोहितकडनं. का आणलंय त्याने खायला म्हाताऱ्याला. सामान भरलं की सामान हा, भरलं. सामान पैसे लय देऊन आणलं जाईल. त्याने आणलं 1000 सामान आम्हाला गे काय नको आम्हाला दिलं आणून त्याने. नाही बरं वाटत नसलं तर दवाखान्यात जावं म्हणजे. आग काय त्याला काय करावं दवाखान्यात. ती डॉक्टर म्हणतो याला रोग नाही राया नाही थंड नाही ताप नाही निकती याड लागलंय त्याला. ती डोक्याला परिणाम त्याचा झालेला आहे. आणि तुम्हाला बरं वाटत. अगं मला तर 2-4 दिवस बसून लागत होती. मला भांड एक नेऊन पाहिजे बाहेर. लुगडं चिकलाने भरलेलं सरकं जाऊन भांडली धुतली 2-4 रोज पुन्हा दवाखान्यात नेलं. पाय दुखत होता 1000 रुपये गेलं दवाखान्यात. पायाला माझ्या बंदच पडला. पाय सगळा बंद पडला होता माझा. नवरीचं ते म्हणलं होतं की चोळायला. तू का आली नाही म्हाताऱ्याला बघायला? मला जागरी येणं झोपले हा. मी. सारखं होतंय ते दवाखाना चालू आहे सारखा. होय हा ते दगदग सहन होत नाही मग त्याच्यामुळं काय करता म्हणलं त्याला. तर म्हणलं तू ए, दवाखान्यातून आलोय काल. हा म्हणलं त्याला आता बरं वाटतंय मला. हा जाऊन ये म्हणलं तू जाऊन. बरं म्हणतो ती जिजी आलती म्हणतो ती आली असं बंधारा आली असं म्हाताऱ्याला बघाय बाया म्हणतो त्या. म्हणलं तिलाच बरं नाही म्हणलं बरं वाटलं पुन्हा येईल म्हणलं ते. फरक नाही अजून काय ती नाही आता म्हाताऱ्यात बी काय नाही राहिलेलं ग. बोलत बी नाही ओळखत नाही काय नाही. कोणाला शिवे देत त्या लहूला आणि त्या अंकुशाला शिवे देतं. बळच काय दूध चारलं खारी चारली का नाही शिवे देतं त्यांना दोघाला बी. हा नाही उठलो तर अंकुशाला पराची पिशवी उसुशी हाणली फेकून. हा शिवे देतं लय घाण घाण शिवे देतं त्या लहूला आणि अंकुशाला. बळच चारते ती म्हणून दूध पाचते ती खारी चारते ती या.
बया हा ना गो उघडाय आता गेल्या ही आली ती पोरं म्हणून पळत मोर आम्ही गेलो त्याला सदरा घातला खुर्चीवर बसलो दोस्ता निशिवलं लावून जाऊन पळत ही आली ती म्हणून पोरं बघायला. अरे देव. हा काय नाही राहत खात नाही काय ग आता दुधावर निश्चित दूध ते अंकुशा वरनं जाणतो आम्ही ही आजाटलं दूध आणतो इकडून लवू सकाळ 2 बाऱ्या पाचतोय आता हे रोहितनं बी दूध आणलं. कुठली पोरगी बघायची इथली का तिकडली? कोणाला पोरगी बघते आता? हा कोणाला पोरगी बघायची? झालं काय तुझं नाही झालं मा कसं लग्न होईल तू कोणाला काय बघायची पोरगी? माझ्या लग्नात तू येणार नाही वय त्याला तूच माहिती म्हणली का? ना हा तूच म्हणली ना पोरगी कुठली बघायची. बघायची सांग. बघायची आता बघतीच सांगतीच ना गोताला माझे बी तू मी बघितली का नाही मग? मग आता ही म्हणतो लव दिवाळीपासून पुढे चांगली बघ बघू जरा. मी काय लग्न करत नाही, हा लग्न नाही करत मी. का तसं असंच राहणार राहायचं आहे. मारुती राहायचा काय तसाच मारुती राहणार आहे, हा. मारुतीला हा हनुमान की जय. हनुमान की जी हा. काढू का मग गाडी याच्यावर? हा? जाऊ का आता आजी? चल म्हणते जातो. खाली नाही नाही जातो आता उशीर झालाय लय. कधीच आहे जर्किंग ते सांग आधी. पहचानो जिस पे आपने कंटेंट बनाया था डिलीवरी वाला और ये डिलीवरी का ही है असली उबेर का डिलीवरी मारता था मैं और यही साथ तब लिया था अभी वहाँ पर उसका अभी हो रहा है. ए यार काय पाऊस चालू आहे थांब जरा बांध बांध. पॅन्ट पण आहे भाऊ माझ्याकडे तर पॅन्ट देऊ का तुला? पॅन्ट आहे बघ ती. आहे का तुझी बी? पॅन्ट काढली. तर मित्रांनो आम्ही निघलो होतो पण निघल्या आला पाऊस नव्हता. आता कार घेऊन आला असतं तर असं खरंच वाटते बरं झाले असते हा, लय बरं झालं असतं कार घेऊन आला असतं. पण लागली आता मस्तीमध्ये म्हणलं आलो 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 मस्ती करत करत म्हणलं टू व्हीलरवर मजा येईल. सजा झाली रे इथे. पण तयार होतो आम्ही तयारीतच आलो तरी बी टू व्हीलर आलो पॅन्ट घालतो. नल्ल्यावाने नाही आलो. आवाज येतो का नाही माहित नाही पण तरी बोलतो मी. तर मित्रांनो सकाळ झाली आणि काल रात्री मला लय लेट झालं त्यामुळे ब्लॉग घेता आला नाही. असं पण कुठे घेतात तरी पण एंड नसतं ब्लॉगला. या ब्लॉगचं एंडिंग 8-9 वाजले होते त्यामुळे ब्लॉग घेतला नाही. आणि लय जण म्हणतील बघून की आजारी हॉस्पिटलला का नाही नेलं अशा तशा गोष्टी. तर ते आजोबा आहेत ते राहत नाही हॉस्पिटलला. त्यांना गोळ्या बिळ्या म्हणजे हॉस्पिटल दाखवून आणलेलं डॉक्टरला गोळ्या वेळा चालू आहेत पण त्या एका जागी राहत नाही. जिथं आहे तिथे बी राहत नाही. त्रास देते सगळ्यांना. तर वय झाल्यानंतर होत त्या गोष्टी त्या आधीच सांगतो. आता लय लोक लय जास्त टमाटामा बोलायला लागलेत आजकाल. आणि आमच्यात दुसऱ्या हॉस्पिटलला ठेवत नाही काही जरी झालं तरी. आणि लोक नाही का त्या मेंटल हॉस्पिटलला ठेवतात कुठं ते आमच्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे मेंटल हॉस्पिटलला बी नाही आणि डाएट चालू आहे. स्मरणशक्ती जाती. माझ्या आजोबांची पण गेलती 6 महिने तसंच सांभाळलं. 6 महिने त्यांना पळायचे ते. त्यांच्या तरुणपणात काय काय काम केलं ना. आजी वारली ना त्यावेळेला स्मरणशक्ती गेली आणि 6 महिने ते नुसते पळायचे. कपडे गुंडाळायचे पळायचे रोडला. त्यांना धरून आणायचं म्हणायचे इथं बांध फुटलाय चल आपण जाऊ का आम्हाला असं काय पण. म्हणजे ती स्मरणशक्ती गेलं की तसं होतं. ते करावं लागतं काय करणार. हे काय विषय तुझा? हे ज्यूस आहे हमरा प्रोटीन का. आणि सगळेजण मला विचारतात मेसेज करतात की मम्मी कमी कसं काय झाले. डाईट आहे खाऊन मला डाईट चालू आहे नुसता काय खाऊन काय खाऊन डाईट फक्त चालू. ज्यूस पिते ताकद यायला. खाती काय पण तू हेच खाती. एवढंच खाते ती जेवण नाही करत. आणि किती वाजता आज जेवती? 5:30. 5:30 नंतर जेवत नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी. किती वाजता? दुसऱ्या दिवशी जेवण म्हणलं तर 1:30 वाजता. 1:30 वाजता सकाळी ज्यूस 1:30 वाजता आणि 5:30. 5:30 नंतर जेवण नाही. त्याच्यामुळे कष्ट घ्यायला लागतात. ब्लॉग बनाएंगे एक सेपरेट ब्लॉग बना के सबको माहिती देंगे और माहिती लेके तुम भी वो फॉलो करो. चला करा सबस्क्राईब करा. ब्लॉग इथे एंड करतो. टाटा बाय बाय.